periodic trains in elemental properties. The original structure of periodic table was based on empirically observed periodicity in the elemental property. आता पिरियॉडिक टेबल जो आहे आपला ओरिजिनल त्याचं जे स्ट्रक्चर आहे तर काय तर ज्या एलिमेंटल प्रॉपर्टी आहेत त्या काय होतात पिरियडिसिटी ऑब्झर्व पिरियडिसिटी म्हणजे त्या रिऑकरन्स होतात म्हणजे परत परत त्या ऑप्टेन होत आहेत त्या बेसवर पिरियॉडिक टेबल काय झाला आहे फॉर्म झाला आहे. दस एलिमेंटल प्रॉपर्टी शो सिमिलरिटी इन अ ग्रुप अँड शो ग्रॅज्युअल व्हेरिएशन अक्रॉस अ पिरियड. मग ज्या प्रॉपर्टी आहेत एलिमेंटल प्रॉपर्टी त्या ग्रुपमध्ये त्या प्रॉपर्टी सिमिलर आहेत एका ग्रुपमधल्या एलिमेंटल प्रॉपर्टी सिमिलर आहेत आणि पिरियडमध्ये लेफ्टकडनं राईटकडे जाताना त्यांच्यात काय होतं ग्रॅज्युअल व्हेरिएशन थोड्या थोडा त्याच्यात काय होतं आहे बदल होत चाललेला आहे त्या प्रॉपर्टीमध्ये बदल होत चाललेला आहे. The quantum mechanical model of atom explain the observed periodic trends of elemental. आता जे क्वांटम मेकॅनिकल ॲटमचं जे स्ट्रक्चर होतं त्याच्याने त्या ज्या पिरियॉडिकल प्रॉपर्टी आहेत एलिमेंटलवर ते एक्सप्लेन करता येतात. We will now discuss in this section the periodic train in some physical and chemical property of element correlating them with electronic configuration and the nuclear charge. तर आपण हा जो सेक्शन आहे तर याच्यामध्ये जे काही फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी एलिमेंटच्या त्यांचा पिरियॉडिक ट्रेंड्स काय म्हणजे ग्रुप किंवा पिरियडमध्ये काय ट्रेंड्स आहेत ते आता आपण पाहणार आहोत. ह्या ज्या प्रॉपर्टी आहेत को रिलेटिंग देम विथ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अँड न्यूक्लिअर चार्ज म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्या एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि त्या एलिमेंटवर असलेला न्यूक्लिअर चार्ज याच्याशी ह्या प्रॉपर्टी ज्या आहेत फिजिकल केमिकल प्रॉपर्टी ह्या रिलेटेड आहे. दिस ट्रेंड आर एक्सप्लेन इन टर्म ऑफ टू फंडामेंटल फॅक्टर नेमली अट्रॅक्शन ऑफ एक्स्ट्रा न्यूक्लिअर इलेक्ट्रॉन टुवर्ड्स द न्यूक्लियस अँड रिपल्शन बिटवीन द इलेक्ट्रॉन बिलॉंगिंग टू द सेम ॲटम. तर हा जो ट्रेंड आहे ग्रुप किंवा पिरियडमध्ये तर हे दोन फंडामेंटल फॅक्टर्सवर आहे. एक आहे अट्रॅक्शन ऑफ एक्स्ट्रा न्यूक्लिअर इलेक्ट्रॉन टुवर्ड्स द न्यूक्लियर जो एक्स्ट्रा न्यूक्लिअर इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांच्या न्यूक्लियसबरोबर असलेलं अट्रॅक्शन आणि रिपल्शन बिटवीन इलेक्ट्रॉन बिलॉंगिंग टू द सेम ॲटम एकाच ॲटममध्ये जे इलेक्ट्रॉन आहे त्यांच्यामध्ये असलेलं रिपल्शन. तर हे जे दोन फंडामेंटल फॅक्टर आहेत त्याच्यानुसार त्या प्रॉपर्टीचा ट्रेंड्स आपल्याला ऑब्झर्व होतो. दिस अट्रॅक्टिव्ह अँड रिपल्सिव्ह फोर्स ऑपरेट सायमल्टेनियसली इन अन ॲटम. आता हा अट्रॅक्टिव्ह आणि रिपल्सिव्ह फोर्स म्हणजे बघा न्यूक्लियस आणि जे ऑर्बिट्स आहे तर निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह हा अट्रॅक्टिव्ह फोर्स झाला आणि इलेक्ट्रॉनमध्ये काय झाला रिपल्सिव्ह फोर्स हे सायमल्टेनियसली ऑपरेट होतात त्या ॲटममध्ये. दिस रिझल्ट इन टू इंटर रिलेटेड फिनॉमिनॉन कॉल्ड इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज अँड स्क्रीनिंग इफेक्ट्स. मग याच्यामुळे काय झालं तर दोन फिनॉमिनॉन एकमेकाशी इंटर रिलेटेड आहे कुठले इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज आणि स्क्रीनिंग इफेक्ट्स हे दोन फिनॉमिनॉन जे आहेत ते एकमेकांशी इंटर रिलेटेड आहेत. आता फर्स्ट जो आपण पाहणार आहोत फिनॉमिना इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज अँड स्क्रीनिंग इफेक्ट. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज काय असतो आणि स्क्रीनिंग इफेक्ट काय असतो ते आता आपण पाहणार आहोत. इन अ मल्टी इलेक्ट्रॉन ॲटम द पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस अट्रॅक्ट द निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन अराउंड इट. तर बघा जिथं मल्टी इलेक्ट्रॉन ॲटम असतात मल्टी इलेक्ट्रॉन ॲटम म्हणजे काय एकापेक्षा जास्त जे इलेक्ट्रॉन असेल ओके त्याला आपण मल्टी इलेक्ट्रॉन म्हणतो म्हणजे जास्त इलेक्ट्रॉन जिथं असेल त्याला आपण मल्टी इलेक्ट्रॉन म्हणतो. एखाद्या ॲटममध्ये अनेक इलेक्ट्रॉन आहेत आणि न्यूक्लियसवर कुठला चार्ज असतो पॉझिटिव्ह चार्ज असतो. तर जो पॉझिटिव्ह चार्ज आहे न्यूक्लियसवर आणि इलेक्ट्रॉन्सवर कुठला चार्ज आहे निगेटिव्ह चार्ज. तर हा न्यूक्लियस काय करतो अट्रॅक्ट करतो. न्यूक्लियस काय करतो ते जे निगेटिव्ह चार्ज आहे इलेक्ट्रॉनवर त्यांना तो अट्रॅक्ट करतो. त्याच्याभोवती जे न्यूक्लियस भोवती इलेक्ट्रॉन फिरत आहेत त्यांना तो अट्रॅक्ट करतो. अँड देर इज अ म्युच्युअल रिपल्शन अमॉंग्स निगेटिव्हली चार्ज एक्स्ट्रा न्यूक्लिअर इलेक्ट्रॉन. त्याच वेळेस जे इलेक्ट्रॉन असतात इलेक्ट्रॉनमध्येच काय होतं
इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज असल्यामुळे त्यांच्यामध्ये काय होतं, रिपल्शन. काय होतं त्यांच्यामध्ये, रिपल्शन होतं. हे बघा इथं रिपल्शन आपण दाखवलं. ठीक आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन निगेटिव्ह चार्ज असल्यामुळे रिपल्शन होतं आणि न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉनमध्ये अपोजिट चार्ज असल्यामुळे त्यांच्यात अट्रॅक्शन होतं. The repulsion by inner shell electron is particularly important. तर बघा जे इनर शेलमधलं रिपल्शन होतं ते खूप महत्त्वाचं आहे. आता बघा आपण इनर शेलमधलं जर आपल्याला बघायचं असेल ते आपण पाहू कशा पद्धतीने इनर शेलमध्ये काय असं रिपल्शन असतं ते आता आपण पाहणार आहोत. This result in pushing the outer shell electron further away from the nucleus. आता बघा इनर शेलमधलं जे रिपल्शन असतं इलेक्ट्रॉनचं त्याच्यामुळे काय होतं, जे आउटर शेलमधला इलेक्ट्रॉन आहे म्हणजे सगळ्यात लास्ट ऑर्बिटमधला जो इलेक्ट्रॉन आहे तर त्याला न्यूक्लियस काय करतो, पुश करतो. म्हणजे न्यूक्लियसपेक्षा तो अजून त्याला लांब ठेवतो, न्यूक्लियसपासून तो त्याला लांब ठेवतो. ठीक आहे, मग हे काम कोण करणार आहे, इनर शेलचे इलेक्ट्रॉन करतायत की जो आउटर शेलचा इलेक्ट्रॉन आहे त्याला न्यूक्लियसपासून ते काय करतात, अजून लांब करतात. द आउटर शेल इलेक्ट्रॉन आर दस हेल्ड लेस टाईटली बाय द न्यूक्लियस. म्हणून आता आउटर शेलमधला जो इलेक्ट्रॉन आहे तो न्यूक्लियसपासून लांब आहे, त्याच्यामुळे काय होतं, त्याच्यामध्ये जी आउटर शेलचा जो इलेक्ट्रॉन आहे हा लेस टाईटली कनेक्टेड असेल न्यूक्लियसपेक्षा. म्हणजे त्याची बॉन्डिंग काही एवढी स्ट्रॉंग राहणार नाही किंवा त्याचं अट्रॅक्शन एवढं स्ट्रॉंग नाही आहे. इन अदर वर्ड, द अट्रॅक्शन ऑफ न्यूक्लियस फॉर अन आउटर इलेक्ट्रॉन इज पार्शली कॅन्सल. मग दुसऱ्या शब्दात जर सांगायचं तर जे अट्रॅक्शन असतं न्यूक्लियसचं आणि आउटर इलेक्ट्रॉनचं ते काय होतं, पार्शली कॅन्सल होतं. पार्शली काय झालं, कॅन्सल झालं. कशामुळे कॅन्सल झालं, जे इनर शेलमधले जे इलेक्ट्रॉन होते ते काय करतायत, रिपल्शन करतायत आउटर शेलमधल्या इलेक्ट्रॉनला. म्हणून जे आधी अट्रॅक्शन होतं न्यूक्लियस आणि आउटर शेलचं इलेक्ट्रॉनचं ते काय झालं, कॅन्सल झालं. सोडियमचा ॲटम घेऊ. ओके, इथे काय, इथे जर बघितलं आपण इथे सेंटरला काय न्यूक्लियस. ठीक आहे, फर्स्ट ऑर्बिट आहे, सेकंड ऑर्बिट आहे आणि हे थर्ड ऑर्बिट आहे. ठीक आहे, ह्याच्यात जर बघितलं पहिल्या ह्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉनवर कुठला चार्ज, निगेटिव्ह. दुसऱ्या ह्याच्यामध्ये 8, 1 2 3 4 5 6 7 8 आणि लास्टमध्ये काय 1. सोडियमचा ॲटॉमिक नंबर काय आहे, 11 आहे. म्हणजे 11 इलेक्ट्रॉन आणि 11 प्रोटॉन. ठीक आहे, त्याच्यात आहे. आता जर बघितलं आपण याच्यामध्ये तर हा न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन याच्यामध्ये काय आहे, अट्रॅक्शन. काय इथं अट्रॅक्शन आहे, हे झालं अट्रॅक्शन. ठीक आहे, परंतु याच्यात जर तुम्ही ऑब्झर्व केलं इलेक्ट्रॉन, ह्या इलेक्ट्रॉनला काय करतात, हे जे इनर शेलमधले इलेक्ट्रॉन हे काय करतात, रिपल्शन. काय करतात, रिपल्शन. ओके, म्हणजे इथे जे इलेक्ट्रॉन प्रेझेंट्स आहेत इनर शेलमधले इलेक्ट्रॉन्स, ह्या शेलमधले जे इलेक्ट्रॉन आहे हे तो जो आउटर इलेक्ट्रॉन आहे त्याला काय करतात, रिपल करतात, न्यूक्लियसपासून लांब घेण्याचा प्रयत्न करतात. म्हणून जे आधी अट्रॅक्शन होत होतं न्यूक्लियस आणि आउटर शेलमधला हा इलेक्ट्रॉनचं, आणि आता जे रिपल्शन किंवा त्याच वेळेस काय होतं, रिपल्शन होतं. हे काय होतं आहे, रिपल्शन. ओके, त्यामुळे हा जो इलेक्ट्रॉन आहे आणि न्यूक्लियस याच्यामध्ये हा टाईटली कनेक्ट असेल. त्याला कसा कनेक्ट असेल, टाईटली कनेक्ट असेल. न्यूक्लियस फॉर अन आउटर इलेक्ट्रॉन इज पार्शली कॅन्सल. म्हणजे अदर वर्डमध्ये जर सांगायचं तर आउटर इलेक्ट्रॉन्स आणि न्यूक्लियस यांच्यातलं अट्रॅक्शन पार्शली काय होतं, कॅन्सल होतं. इट मीन्स आउटर शेल इलेक्ट्रॉन डज नॉट एक्सपिरियन्स द ॲक्च्युअल पॉझिटिव्ह चार्ज प्रेझेंट ऑन द न्यूक्लियस. म्हणजे जो न्यूक्लियसवर पॉझिटिव्ह चार्ज आहे
त्याचा इतका इफेक्ट आउटर शेलमध्ये जो इलेक्ट्रॉन आहे त्याच्यावर होत नाही. ॲक्च्युली त्याला तो एक्सपिरियन्स येत नाही, म्हणजे अट्रॅक्टिव्ह फोर्स एवढा एक्सपिरियन्स येत नाही. द नेट न्यूक्लिअर चार्ज ॲक्च्युली एक्सपिरियन्स बाय इलेक्ट्रॉन इज कॉल्ड ॲज अ इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज, ला झेड इफेक्टिव्ह. म्हणून जो न्यूक्लिअर चार्ज आहे ॲक्च्युली जो इलेक्ट्रॉनवर एक्सपिरियन्स करतो आहे, ॲक्च्युली एक्सपिरियन्स होतो आहे, म्हणजे ॲक्च्युअल जो आपल्याला शो करणार आहे नेट न्यूक्लिअर चार्ज, त्याला आपण म्हणतो इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. त्याला झेड इफेक्टिव्ह असं रिप्रेझेंट केलं जातं. द इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज इज लोअर दॅन द ॲक्च्युअल न्यूक्लिअर चार्ज. जो इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज असतो, म्हणजे जो झेड इफेक्टिव्ह कुठल्या ॲटमचा जो चार्ज असतो तो ॲक्च्युली झेडपेक्षा काय असतो, म्हणजे ॲक्च्युअल न्यूक्लिअर चार्जपेक्षा काय तो कमी आहे. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज ॲक्च्युअल चार्जपेक्षा कमी आहे. इन अदर वर्ड्स, the inner electron shield the outer electron from nucleus to certain extent. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर जे इनर इलेक्ट्रॉन्स होते ते एक प्रकारे शिल्ड म्हणजे काय असतं, प्रोटेक्टिव्ह असतं. शिल्ड म्हणजे काय असतं, प्रोटेक्टिव्ह असतं. म्हणजे आउटर इलेक्ट्रॉनला काय करतात, आउटर इलेक्ट्रॉनसाठी काय करतात, ते शिल्ड करतात, प्रोटेक्ट करतात न्यूक्लियसपासून. ओके, एका सर्टन एक्सटेंटपर्यंत. दिस इफेक्ट ऑफ इनर इलेक्ट्रॉन ऑन आउटर इलेक्ट्रॉन इज कॉल्ड स्क्रीनिंग इफेक्ट और शिल्डिंग इफेक्ट. मग हा जो इफेक्ट आहे इनर इलेक्ट्रॉनचा, कोणावर इफेक्ट आहे, आउटर इलेक्ट्रॉनवर. म्हणजे आउटर इलेक्ट्रॉनला ते न्यूक्लियसबरोबर टाईटली कनेक्ट होऊ देत नाही आहे, त्यांच्यात एवढा अट्रॅक्टिव्ह फोर्स नाही आहे जेवढा इनर इलेक्ट्रॉनचा अट्रॅक्टिव्ह आहे न्यूक्लियसबरोबर, तेवढा आउटर इलेक्ट्रॉन अट्रॅक्टिव्ह इफेक्ट शो होत नाही आहे. तर याला काय म्हणतो आपण, स्क्रीनिंग इफेक्ट किंवा याला शिल्डिंग इफेक्ट म्हणतात. आता बघा, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज झेड इफेक्टिव्ह आपण रिप्रेझेंट करतो झेड मायनस इलेक्ट्रॉन शिल्डिंग. झेड म्हणजे ॲक्च्युअल न्यूक्लिअर चार्ज, सिग्मा म्हणजे काय असतो, इलेक्ट्रॉन शिल्डिंग असं म्हटलं जातं. हिअर सिग्मा इज कॉल्ड शिल्डिंग कॉन्स्टंट और स्क्रीनिंग कॉन्स्टंट. तर सिग्माला काय म्हणतो आपण, शिल्डिंग कॉन्स्टंट किंवा स्क्रीनिंग कॉन्स्टंट. अँड व्हॅल्यू ऑफ सिग्मा डिपेंड अपॉन द टाईप ऑफ ऑर्बिटल दॅट द इलेक्ट्रॉन ऑक्युपाय. आणि जी सिग्माची जी व्हॅल्यू असणार आहे, म्हणजे ही डिपेंड करते कुठल्या टाईपचा ऑर्बिटल आहे, म्हणजे कुठल्या टाईपच्या ऑर्बिटलमध्ये इलेक्ट्रॉन ऑक्युपाय आहे त्याच्यावरती काय असणार आहे, डिपेंडंट असणार आहे. As we move across a period, actual nuclear charge increases by +1 at a time. आपण जर लेफ्ट कॉर्नर राईटकडे गेलो तर आपल्याला असं आढळेल मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये ॲक्च्युअल जो न्यूक्लिअर चार्ज आहे तो +1ने काय होतो, इन्क्रीज होतो. न्यूक्लिअर चार्ज म्हणजे काय, न्यूक्लियसमध्ये असलेला चार्ज तो +1ने इन्क्रीज होतो. द व्हॅलन्स शेल रिमेन द सेम अँड न्यूली ॲडेड इलेक्ट्रॉन गेट्स अकोमोडेट इन द सेम शेल. त्याच प्रकारे पिरियडमध्ये लेफ्ट कॉर्नर राईटकडे जाताना, आता बघा समजा सेकंड पिरियड असेल तर त्याच्यामध्ये 2 शेल आहेत. तर लेफ्ट कॉर्नर राईटकडे गेल्यानंतर मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये जर सेकंड पिरियड आहे तर त्याच्यात नंबर ऑफ शेल किती असणार आहेत, 2. म्हणजे शेल ह्या सेम असतील, परंतु न्यूक्लिअर चार्ज काय होतो, लेफ्टकडे राईटकडे जाताना इन्क्रीज होतो. न्यूक्लिअर चार्ज काय होतो, लेफ्ट कॉर्नर राईटकडे जाताना +1 युनिटने इन्क्रीज होत चालला आहे. देर इज नो ॲडिशन ऑफ इलेक्ट्रॉन टू द कोर. परंतु हे होत असताना नो ॲडिशन ऑफ इलेक्ट्रॉन टू द कोरमध्ये इलेक्ट्रॉन वाढत नाही. कोर म्हणजे कुठं, जे इनर इलेक्ट्रॉन आहेत ते नाही वाढत, फक्त आउटर जे इलेक्ट्रॉन आहे म्हणजे व्हॅलन्स शेलमधले इलेक्ट्रॉन काय होतात, वाढत असतात. त्यासाठी फॉर एक्झाम्पल जर आपल्याला बघायचं असेल आपण पाहू शकतो, लिथियम आहे, नंतर बेरिलियम आहे, बोरॉन आहे. ठीक आहे, आपण एक्झाम्पल म्हणून घेतलं सेकंड पिरियड लेफ्ट कॉर्नर राईटकडे. ठीक आहे, आता बघा लिथियमसाठी काय आहे, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 1s2 2s1. आता लिथियमसाठी हा न्यूक्लियस, फर्स्ट ऑर्बिट आणि सेकंड ऑर्बिट. ओके, इथे इलेक्ट्रॉन हा फर्स्ट, सेकंड आणि हा थर्ड. नंतर बेरिलियम काय आहे, 4 इलेक्ट्रॉन असतात, हा न्यूक्लियस, इथे 2 इलेक्ट्रॉन, फर्स्ट, सेकंड आणि इथे 2 इलेक्ट्रॉन. आणि बोरॉनसाठी
बोरॉनच्या पण दोनच शेल आहेत सेकंड पिरियडमध्ये असल्यामुळे 1 2 इथं 1 2 3. आता जर आपण इथं बघितलं तर बघा लिथियमचं सेकंड पिरियडमध्ये हे आपण याला काय म्हणतो, एक इनर कोअर म्हणतो, म्हणजे जे इनर इलेक्ट्रॉन आहे इनर कोअर, याच्यात किती 2 इलेक्ट्रॉन. याचं पण जे पहिलं शेल आहे ते इनर कोअर आहे, याच्यात पण 2 इलेक्ट्रॉन. याचं पण जे पहिलं शेल आहे याच्यात पण 2 इलेक्ट्रॉन आहे. ठीक आहे. परंतु जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे सेकंड पिरियडमध्ये जो लिथियम आहे त्याच्यात 1 इलेक्ट्रॉन आहे, बेरिलियममध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे आणि बोरॉनमध्ये 3 इलेक्ट्रॉन आहे. पुढचा जो कार्बन आहे त्याच्यात 4 इलेक्ट्रॉन. म्हणजे लेफ्टकडनं राईटकडे जाताना इनर कोअरमधले इलेक्ट्रॉन वाढत नाही, पण व्हॅलन्स शेल म्हणजे आउटर शेलमधले इलेक्ट्रॉन काय होतात, वाढत आहेत. तसाच जो इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज आहे तो पण वाढतो, कारण इथं इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज किती आहे, +3 आहे. सॉरी, इफेक्टिव्ह नाही, ॲक्च्युअल न्यूक्लियर चार्ज. इथं बेरियमवर किती आहे, +4 आहे आणि बोरॉनवर किती आहे, +5 आहे. कार्बनवर किती असेल, +6 असणार. अशा पद्धतीने इफेक्टिव्ह ॲक्च्युअल जो चार्ज आहे तो इन्क्रीज होतो आहे. ठीक आहे. जो ॲक्च्युअल कोअरमध्ये इलेक्ट्रॉन इन्क्रीज होत नाही आहे, म्हणजे इनर इलेक्ट्रॉन इन्क्रीज होत नाही, फक्त व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन लेफ्टकडनं राईटकडे जाताना पिरियडमध्ये इन्क्रीज होतात. Thus, shielding due to core electron remains the same through the actual nuclear charge Z increases. तर बघा, जी शिल्डिंग आहे म्हणजे एक प्रोटेक्टिव्ह जी कवरिंग आहे कोर इलेक्ट्रॉन, कोर म्हणजे काय, इनरमधले जे इलेक्ट्रॉन आहे ती जी शिल्डिंग आहे ती कशी आहे, सेम आहे, कारण तिथं नंबर ऑफ इलेक्ट्रॉन कसे आहेत, सेम आहे. ओके, म्हणून ती शिल्डिंग कशी म्हणतो आपण, सेम आहे. म्हणून जो ॲक्च्युअल जो न्यूक्लिअर चार्ज आहे तो मात्र इन्क्रीज होतो आहे. आपण बघितलं लिथियमसाठी +3, बेरिलियमसाठी +4 ॲक्च्युअल न्यूक्लिअर चार्ज, बोरॉनसाठी +5. द नेट रिझल्ट दॅट इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज Z इफेक्टिव्ह गोज ऑन इन्क्रीजिंग अक्रॉस अ पिरियड. म्हणून जो इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज आहे तो काय होणार आहे, अक्रॉस अ पिरियडमध्ये इन्क्रीज होत चालला आहे. तो काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे, कारण ॲक्च्युअल चार्ज इन्क्रीज होतो आहे, परंतु जी शिल्डिंग आहे म्हणजे जो स्क्रीनिंग इफेक्ट आहे तो सेम आहे पिरियडमध्ये. ओके, तो सेम आहे. म्हणून जर ॲक्च्युअल चार्ज इन्क्रीज होतो आहे आणि जर सिग्मा सेम असणार आहे तर त्याच्यामुळे झेड इफेक्टिव्ह पण काय होतं आहे, इन्क्रीज होणार आहे पिरियडमध्ये. ऑन द अदर हँड द झेड इफेक्टिव्ह डिक्रीजेस डाऊन अ ग्रुप. परंतु याच्या उलट ग्रुपमध्ये काय असतं, जो झेड इफेक्टिव्ह आहे म्हणजे इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज आहे हा डिक्रीज होत जातो. दिस इज बिकॉज ॲज वी मूव डाऊन अ ग्रुप अ न्यू लार्ज बॅलन्स शेल इज ॲडेड. मग हा जो झेड इफेक्टिव्ह जो आहे म्हणजे इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज आहे तो ग्रुपमध्ये का डिक्रीज होतो, तर त्याचं जे रिझन आहे, कारण डाऊनला येत असताना ग्रुपमध्ये डाऊनला येत असताना व्हॅलन्स शेल काय होते, ॲड होत जाते. म्हणजे बघा, कुठलाही ग्रुप जर घेतला फर्स्ट पिरियडमध्ये, सेकंड पिरियड, थर्ड पिरियड, ठीक आहे, फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ अशा पद्धतीचे पिरियड्स आहे. बघा, याच्यामध्ये किती, एकच शेल असेल, याच्यात 2 शेल असेल, याच्यात 3 शेल असेल, याच्यात 4, याच्यात 5. म्हणजे शेल काय होत चालले आहे, इन्क्रीज होत चालले आहे. शेल काय होतात, इन्क्रीज होतात. डाऊन द ग्रुप काय होतात, इन्क्रीज होतात. त्याच्यामुळे जो झेड इफेक्टिव्ह आहे तो काय होतं, डिक्रीज होते. ॲज अ रिझल्ट देअर इन ॲडिशनल शेल इन द कोर. म्हणजे बघा, ॲडिशनल शेल कोरमध्ये, कोर म्हणजे जे इनर इलेक्ट्रॉन आहे तर ॲडिशनल शेल काय होतात, वाढत चालले आहे. कोरमध्ये ॲडिशनल शेल्स काय होतात, वाढत चालले आहे. तर त्याच्यामुळे काय होतं, द शिल्डिंग इफेक्ट ऑफ इन्क्रीज नंबर ऑफ कोर इलेक्ट्रॉन आउटवे द इफेक्ट ऑफ इन्क्रीज न्यूक्लिअर चार्ज. तर बघा, न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीज होतो आहे, परंतु शिल्डिंग इफेक्ट पण काय होतं आहे, मोठ्या प्रमाणामध्ये इन्क्रीज होतं आहे. शिल्डिंग इफेक्टसुद्धा काय होतं आहे, म्हणजे जो आपला फॉर्म्युला होता झेड इफेक्टिव्ह इक्वल टू ॲक्च्युअल न्यूक्लिअर चार्ज मायनस शिल्डिंग इफेक्ट. तर हा शिल्डिंग इफेक्ट काय होतं आहे, डाऊनकडे येताना, टॉपकडनं बॉटमकडे येताना ग्रुपमध्ये हा इन्क्रीज होतो. हा इन्क्रीज होतो आहे म्हणून काय होतं आहे, काय इन्क्रीज होते, कारण नंबर ऑफ शेल इन्क्रीज होतात. नंबर ऑफ शेल इन्क्रीज होत आहे म्हणजे काय, ते नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स मोठ्या प्रमाणामध्ये काय होतात, इन्क्रीज होत आहे. ओके, न्यूक्लिअर चार्ज पण इन्क्रीज होते, परंतु त्याच्यापेक्षा जास्त शिल्डिंग इफेक्ट्स किंवा स्क्रीनिंग इफेक्ट हा इन्क्रीज होतो आहे. म्हणून जो इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज आहे हा टॉपकडनं बॉटमकडे येताना ग्रुपमध्ये काय होतो, डिक्रीज होतो. and thereby the effective nuclear charge fed by the outer electron decreases largely down a group. म्हणून जो इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज आहे तर तो आउटर इलेक्ट्रॉन्स
व जो इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज आहे ओके, तर ग्रुपमध्ये तो मोठ्या प्रमाणाने काय होतो आहे डिक्रीज होताना आपल्याला ऑब्झर्व होईल. तर लक्षात असू द्या, आपण जो इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज ही टर्म बघितली तर पिरियडमध्ये काय होतं हे तो इन्क्रीज होताना आपल्याला ऑब्झर्व होईल, परंतु तोच ग्रुपमध्ये काय होतो डिक्रीज होताना आपल्याला ऑब्झर्व होणार आहे.